शिंदे संपणार ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे वाक्य परवलीचं झालेलं आहे, त्याप्रमाणे शिंदे संपणार हे वाक्यसुद्धा परवलीचं झालेलं आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे ते काही काळानंतर या दोन वाक्यांचा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका होणार हे सातत्यानं सांगत असतात. आता एकनाथ शिंदे यांच्या हातातनं पक्ष जाणार, चिन्ह जाणार, सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसांच्या सुनावणीत पार पडेल. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल. एकतर हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते गोठवलं जाईल. अर्थात असा जर निर्णय आला तर शिंदेंच्या हातातनं आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवकसुद्धा जातील. एकनाथ शिंदेंसमोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय. मग जे लोक धनुष्यबाणावर आमदार, खासदार आणि काल परवा नगरसेवक झालेले आहेत ते सुद्धा आपोआप ठाकरेंकडे जातील का, की त्यांचं पद बरखास्त होईल? त्यांच्यासमोर नेमका काय पर्याय असेल? शिंदेंच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. तर सुरुवात करूयात ती सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपासून. आजपासून पक्ष कोणाचा या निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती. खरं तर आज या केसचा क्रमांक 37 असल्यानं आज ही केस बोर्डावर येईल का, ही सुनावणी पुढे जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. आणि त्याच पद्धतीनं ही सुनावणी पुढे गेली असून शुक्रवारी 23 तारखेला या संदर्भाची सुनावणी पार पडणार आहे. खरं तर एकनाथ शिंदेंचे वकील सातत्यानं तारीख पुढे ढकलण्याच्याच मार्गावर असल्यानं या प्रकरणाची जेव्हा केव्हा सुनावणी होईल ती एकनाथ शिंदेंच्या विरोधातच होईल असं बोललं जातं. अर्थात या गोष्टीला आधार केस पुढे ढकलण्याच्या शिंदेंच्या वकिलांची स्ट्रॅटेजी असल्यानं मिळत राहतो. तरीसुद्धा आज उद्या म्हणत अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज लावले जात आहेत. आणि त्यातला प्रमुख अंदाज म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी गोठवू शकतं आणि शिंदेच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं. किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात. आता या दोन्हींपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिंदेंसाठी अडचणीचाच निर्माण करणार आहे. पण दोन्हींपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊयात. तर पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर काय होईल? निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना फक्त संसदीय बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा निर्णय हा चुकीचा होता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं तर शिंदेकडनं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकतं. आता असं झालं तर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गेल्या 2 ते 2.5 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेतनं धनुष्यबाणावरती निवडून आलेले खासदार, आमदार आणि आत्ता निवडून आलेले नगरसेवक यांचं पद धोक्यात येईल का? तर याबाबत घटनातज्ञ नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं तर याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर आलेले सदस्य कायम राहतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही. पण इथेच महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नवा पक्ष स्थापन करून एकनाथ शिंदे या सगळ्या सदस्यांना नव्या पक्षाचं स्वरूप देऊ शकतील का? तर इथं धनुष्यबाणावर निवडून आलेल्या सदस्यांना नव्या पक्षात सामील व्हावंच याचं बंधन असणार नाही असं सांगण्यात येतं. इथं पक्षांतरबंदी लागू होणार नाही असं देखील सांगण्यात येतं. त्यामुळे प्रत्येक आमदार, खासदार आणि नगरसेवक जो धनुष्यबाणावर निवडून आलाय तो वेगवेगळ्या पक्षात सुद्धा जाऊ शकतो. अर्थात इथे एकनाथ शिंदेंकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तर आपल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचा लगेच गट तयार करून संसदेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेत गटनेता नोंद करणं. असं केलं तर सगळा पक्ष एकसंध राहू शकतो असं घटनातज्ञ सांगताना दिसतात. म्हणजेच पक्ष फुटेल, तो विखुरला जाईल असे जे काही दावे केले जातात त्याला बळ मिळत नाही. पण एक नक्की की इथे नवा पक्ष स्थापन करायचा की भाजपमध्ये मर्ज व्हायचा हा पर्याय शिंदेंसमोर असू शकतो. हा मुद्दा पुढे आपण विस्तारानं समजून घेऊयात. पण त्यापूर्वी दुसरा निर्णय तो म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव जर ठाकरेंकडे गेलं तर आत्ता जे धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या नावावर निवडून आलेले आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का? तर तसंही होणार नाही. कारण तेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं नसणार. ज्याप्रमाणे ठाकरेंकडनं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानं स्वतः ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, अनिल परब अशी लोकं शिंदेची झाली नाहीत, त्याचप्रमाणे इथे सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून सदस्य ठाकरेंचे होणार नाहीत. एकनाथ शिंदेंच्या सोबत राहतील. दुसरीकडे ठाकरे पुन्हा शिवसेना, उबाटा आणि मशाल हे चिन्ह गोठवण्याची आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मान्य करण्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतील. आणि काल मशालीवर निवडून आलेली लोकं धनुष्यबाणाची होऊन जातील. पण इकडे शिंदेंचं नेत्यांचं काय? तर दोन्ही शक्यतेत एकच पर्याय, नवं नाव घेणं, नवं चिन्ह घेणं आणि मार्गक्रमण करणं.
किंवा भाजपमध्ये आपल्या संपूर्ण गटाला मर्ज करणं. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये शिंदे नवीन नाव घेऊ शकतात. अर्थात ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा तशा शक्यतेचं नाव घेऊन पुढे जाऊ शकतात. निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घेतलंच होतं की पण या लढाईत ठाकरेंकडे मशाल आणि शिवसेना उबाटा हे नाव असेल तर शिंदेंसमोरची अडचण वाढणार नाही. पण ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं तर शिंदेंना आपला वेगळा गट म्हणून मान्य करावा लागेल. शिंदे आपला स्वतंत्र गट जरी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले तरी नरेटिव्हच्या पातळीवर आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सातत्यानं सांग पाहतात ते सांगणं अवघड ठरताना दिसू शकतील. मोदीसुद्धा नकली संतान नकली शिवसेना असा उल्लेख करताना अडखळू शकतील. पण दोन्ही पक्ष आणि दोन्ही चिन्ह गोठवली तर शिंदेंसमोरच्या अडचणी किमान पातळीवर कमी असतील. उलट मशाल लोकांपर्यंत पोहोचली आहे पण ढाम तलवारसारखं नवं चिन्ह पुढच्या 3 वर्षात कुठल्याही इलेक्शन नसताना पोहोचवणं शिंदेच्या शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं. आता येतो दुसरा पर्याय. एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात का? शिंदेंना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांनासुद्धा याची जाणीव आहे. जिथं भाजपचा विरोध नाहीये तिथले नेते भाजपमध्ये मर्ज होण्यास उत्सुक असू शकतात. पण अनेक नेत्यांसमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. एक गट म्हणूनच आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो याची जाणीव शिंदेंना असल्यानं ते मर्जिंगच्या दिशेनं सहसा जाणार नाही. तरीसुद्धा महाशक्तीनं जोर लावलाच तर एकनाथ शिंदे मोठ्या डिमांडवरती भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात. जसं की मुख्यमंत्रीपद मिळालं तरच ते असा निर्णय घेण्यास धजावू शकतील. कारण 2.5 वर्षांच्या काळात त्यांनी बरेच निर्णय घेत आपल्या सोबत आलेल्या लोकांना विरोधात गेलो तरी राजकारणात टिकून राहण्यासाठीचं बळ दिलं. पर्यायानं ते पहिल्या पॉवर पोझिशनला जातील आणि नंतरच मर्जरसारखं कडू निर्णय घेतील. कारण ते झालं तरच पक्ष आणि संघटना त्यांच्या मागे टिकून राहील याचा अंदाज एकनाथ शिंदेंना चांगलाच आहे. तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी तरी येईल का? आलाच तर तो कोणाच्या पत्त्यावर पडू शकतो? शिंदेंचं काय होईल? या बाबतीतल्या तुमच्या मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि सबस्क्राईब